कर्ज लवकर संपवणारे एक गोष्ट कधीच करत नाही. बहुतांश लोक ती करतात आणि नंतर लाखोंचा पश्चाताप करतात. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण एक छोटा डिसिजन तुमचं वर्षाचं व्याज वाचू शकतो. सरळ उदाहरण घ्या, 20 लाखांचं लोन, 20 वर्ष टेन्युअर, 10% इंटरेस्ट कन्सिडर करू. ईएमआय साधारण 19,300 येतो. लोक इथे पहिला पर्याय निवडतात. 2 लाख प्रीपे करून ईएमआय कमी करतात. हो, महिन्याचा आराम मिळतो, पण सेव्हिंग फक्त 4.5-5 लाख होते. लोन जवळजवळ फुल 20 वर्ष चालूच राहतं. म्हणजे कम्फर्ट मिळतो, पण खरा फायदा नाही. मी नेहमी दुसरा पर्याय सांगतो. तेच 2 लाख प्रीपे करा, पण टेन्युअर कमी करा. ईएमआय तोच ठेवा. लोन 3.5-4 वर्ष आधी संपते. इंटरेस्ट सेव्हिंग ऑलमोस्ट 9 ते 10 लाख रुपयांनी होते. फरक दुप्पट आहे. इथला खरा सायन्स लोक समजत नाही. इन्फ्लेशन साधारण आपण 6% कन्सिडर करू. आजचा 1 रुपयाची व्हॅल्यू 20 वर्षांनी फक्त 30 पैशाची राहते. नंतर ईएमआय कमी जाणवतो, पण इंटरेस्ट मोठा जमा होत राहतो. म्हणून टेन्युअर कमी केल्यावर सेव्हिंग रिअल व्हॅल्यूने खूप मजबूत होते. सरळ सांगायचं तर ईएमआय कमी करणं म्हणजे आराम, टेन्युअर कमी करणं म्हणजे बुद्धिमान निर्णय, खरी बचत आणि लोन मधून लवकर एक्झिट. लोन संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर ईएमआय असं कमेंट करा आणि बिझनेस आणि फायनान्सच्या इंटरेस्टिंग कंटेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.